शहादा तालुक्यातील मामा मोहिदे रस्त्यावर 6 जून 2025 ला झालेला दुचाकी अपघात आणि त्यानंतर मक्कनसिंग मोतीसिंग पवार यांच्या मृत्यूच्या प्रकरणाला नवं वळण आले। मृताच्या नातेवाईकांनी हा अपघात नसून घात असल्याचा गंभीर आरोप केला असून शहादा पोलिसांच्या तपासावरही आता संशय व्यक्त केला जातोय। मक्कनसिंग पवार हे आपल्या ड्युटीवरून परतत असताना अपघातात जखमी झाले आणि उपचारादरम्यान 11 जूनला त्यांचा मृत्यू झाला। अपघाताच्या 6 दिवसांनी त्यांच्या भावाच्या तक्रारीनंतर जितेंद्र कोळी राहणार मोहिदा याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। मात्र पोलिसांनी सुरुवातीला तक्रार घ्यायला टाळाटाळ केली आणि आदिवासी संघटनांच्या पुढाकारानेच गुन्हा दाखल झाला असल्याचा आरोप नातेवाईकांकडून करण्यात आला आहे। दादा, माझे नाव मधुकर मोतीसिंग पवार। ते रात्री 9 वाजता मला फोन आला की तुझा भाऊ तिथं पडला आहे। मग घरून निघालो आणि मग तिकडे पाहिलो त्याला रस्त्यावरती मोहद्याजवळ तिथं कुठे नाही दिसला तो मला। त्याच्या ऑफिस आरटी ऑफिसला तिथं गेलो तेव्हा तिथं भेटला तो आणि इथं पोलिसांच्या जवळ आलो हे त्यांनी मनगणन काय पण लिहून दिलं आहे आणि मला सांगतात की तुम्ही जेव्हा सही करणार तेव्हा तुम्हाला ते रिपोर्ट मिळणार आणि मग तेव्हा आम्हाला मोर काहीतरी करता येईल म्हणे, असं म्हणून माझी सही घेतली आहे याच्यावरती। तुमच्याकडून काय ॲक्सिडेंट झाला म्हणून लिहून घेतला का? हो, ॲक्सिडेंट झाला म्हणून लिहून घेतला आहे त्याने। मग तुमच्या भावाचा ॲक्सिडेंट नाही झाला आहे, त्याला मारहाण केले आहे आणि डोके पूर्ण फ्रॅक्चर आहे त्याचे, म्हणून ते ॲक्सिडेंट नाही, त्याला छातीला पण मारले, इथं कमरेला पण मारले आहे। दरम्यान मयताच्या नातेवाईकांचा दावा आहे की अपघातानंतर मक्कनसिंगवर लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली आणि त्याच्याचमुळे त्यांचा मृत्यू झाला। काही साक्षीदारांनी हे दृश्य पाहिलं असल्याचं सांगितलं असून त्यांची जबानी पोलिसांनी घेतल्याचं सांगितलं जात आहे। यामुळे केवळ अपघात नव्हे तर मारहाणीच्या संशयावरून खुनाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात आली आहे। अपघातात वापरलेली मोटारसायकल पोलिसांनी कोणालाही न सांगता थेट पोलीस ठाण्यात आणून ठेवली असून अपघाताच्या दिवशी सद्यस्थितीतील फोटोमध्ये जमीन आसमानाचा फरक असल्याचं सांगितलं जात आहे। इतका गंभीर अपघात झाला तरी दुचाकीला कोणतीही मोठी इजा कशी झाली नाही असा सवालही आता उपस्थित केला जातोय। तर या साऱ्या पार्श्वभूमीवर नातेवाईकांचा आरोप असून शहादा पोलीस आरोपीला वाचवण्यासाठी खोटा अपघात दाखवून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत असल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला आहे। प्रवीण चव्हाण, माझा महाराष्ट्र न्यूज, नंदुरबार।